शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आला। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे। लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी यासह इतर विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। येत्या 8 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार असा इशारा काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी सरकारला दिलाय। तसेच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खासदार रवींद्र चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन धरलं होतं। या मागच्या 1 महिन्यापासून जे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टी झाली असताना 1 महिन्यामध्ये सरकारनं आणखी जेवढी मदत शेतकऱ्यांच्या प्रति करायला पाहिजे होती तेवढी मदत सरकारच्या वतीने कोणती झालेली दिसत नाहीये। 8,500 रुपये हेक्टरी अनुदान त्यांनी देऊ केलेलं आहे, पण त्या फक्त हे तुटपुंजी अनुदान आहे। आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केलेली की 50,000 रुपये हेक्टरी पंजाबच्या धर्तीवर आपण तात्काळ 4 दिवसामध्ये शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, सरसकट कर्जमाफी या ठिकाणी जाहीर करावी आणि नांदेड शहरामध्ये जे बॅकवॉटरमुळे पूर परिस्थितीमुळे सामान्य लोकांच्या कुटुंबामध्ये पाणी आलं, जनजीवन वस्तू त्यांच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या, त्या कुटुंबांना कोल्हापूरच्या धर्तीवर प्रति घरवाल्यांना 25,000 रुपये मदत शासनाने त्वरित या ठिकाणी जाहीर करावी आणि या ठिकाणी शहरामध्ये मागच्या बरेच सकल भागामध्ये पाणी आलेलं आहे, तिथे 25,000 रुपयाची मदत शासनाने जाहीर करावी अशी अनेक मागण्यांचं निवेदन आम्ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला दिलेलं आहे। जर सरकारला या उपरही जर जाग येणार नसेल तर येणाऱ्या 8 दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड शहरामध्ये भव्य शेतकरी जनाक्रोश मोर्चा काढून परत एकदा या सरकारला आम्ही निर्वाणीचा इशारा देणार आहोत। आपल्या माध्यमातून आम्ही सांगू या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांना मूळ मारण्याचा प्रयत्न होत आहे। खरं तर भारतामध्ये जे आमचे नेते राहुल गांधी वारंवार या ठिकाणी सांगत आहेत की संविधानाचा आव्हान वेळोवेळी भारतामध्ये होताना दिसत आहे, तोच एक प्रकार या मनोवृत्तीच्या लोकांकडून पाहायला मिळत आहे। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करतो।